श्री स्वामी समर्थ स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांना कोणते पदार्थ आवडतात? तसेच म्हटले तर स्वामींना भक्तीने प्रेमाने आपण जे काही देतो ते स्वामी स्वीकार करतात. पण तरीही आपण स्वामींना आई वडील बंधू सर्व काही मानतो, गुरु मानतो. आपण जेव्हा कधी पूजा करतो तेव्हा आपल्याही मनामध्ये विचार येतात, स्वामींना काय प्रसाद ठेवावा. तसे आपण भरपूर सेवा करतो. स्वामींना आवडणारे फुले, फळे, वस्त्र वेगवेगळ्या रंगाचे स्वामींना वाहतो, अर्पण करतो. स्वामींना जे काही आवडतं ते आपण आपल्या मनाने, आपल्या इच्छेने जे काही होतं आपल्याकडून ते आपण स्वामींना अर्पण करतो. स्वामी सेवाही करतो. तरीही आपल्या मनामध्ये कुठेतरी कमी भासते की आपण आपल्या गुरूंसाठी, आई वडिलांसाठी आपण स्वामींना आई वडील बंधू सर्व काही आपण स्वामींना मानतो. मग आपल्याही मनामध्ये विचार येतात सतत, आपण स्वामी सेवा करत आहोत. पण यामध्ये आपण स्वामींना जे काही आवडतं ते मनामध्ये प्रत्येकाच्या इच्छा असते. आपण जेव्हा कधी स्वामींवर खुश होतो, आपण आनंदी राहतो, तेव्हा आपल्याही मनामध्ये वाटते की मी स्वामींना काहीतरी स्वामींच्या आवडीचा प्रसाद, फुले किंवा जे काही स्वामींना पूजा सामग्रीमधले जे काही स्वामींना आवडते ते आपली देण्याची इच्छा असते. म्हणून आपण स्वामींना काहीतरी अर्पण करावे किंवा स्वामींना जे काही प्रसादामध्ये गोड तिखट आवडतो प्रसाद तसं स्वामींना अर्पण करावा, स्वामींना नैवेद्य ठेवावा असं आपल्याही मनामध्ये वाटते. फुले कोणते, स्वामींना फुले कोणते आवडतात, स्वामींचा आवडीचा रंग कोणता आहे, स्वामींना अशा भरपूर काही वस्तू आवडतात, ते आपल्याही मनामध्ये देण्याची भरपूर इच्छा असते. पण आपण आपल्या परिस्थिती जशी असेल तशी स्वामी सेवा करतो. तरीही स्वामी स्वीकार करतात. फक्त तुमची सेवा ही स्वार्थ भावनेने कधीही करायची नाही. तुम्ही चांगल्या शुद्ध मनाने स्वामी सेवा कराल तेव्हा स्वामी तुम्हाला नक्की प्रचिती देतात. स्वामी कोणत्याही भक्तावरती नाराज राहत नाहीत, कारण गरीब श्रीमंत हे स्वामींना सर्व मुलं सारखे आहेत. स्वामी कधीही असे म्हणत नाहीत की तू मला काही दिले नाही म्हणून मी तुझ्यावरती प्रसन्न राहणार नाही, कारण स्वामींना सर्व मुलं सारखे आहेत. जे तुम्ही स्वामी सेवा करता ती मोठी करा, छोटी करा, जशी तुमच्याकडनं सेवा होत आहे तशी तुम्ही सेवा करत असाल तर स्वामी याचे फळही तुम्हाला देतात. असे नाही की तुम्ही मोठी सेवा केली, स्वामींना वेगवेगळे पदार्थ प्रसाद ठेवला किंवा स्वामींच्या आवडीच्या काही वस्तू ठेवल्या तेव्हा स्वामी तुम्हाला दर्शन देतात. पण तुमची सेवा खूप छोटी आहे. एक अगरबत्ती, दिवा, अगरबत्ती, स्वामींना साखर नैवेद्य ठेवला, स्वामींचा एक माळ जप केला तरीही स्वामी तुमच्यावरती प्रसन्न राहतात. स्वामी प्रचिती देतात. पण तिथे तुमचं मनही चांगलं असावं. लोकांविषयी, दुसऱ्यांविषयी तुमच्या मनात चांगले विचार असावे. तुम्ही कधीही कोणाचे मन दुखावू नये. पक्षी, प्राणी, गरजू व्यक्तींना अन्नदान करावे, पक्ष्यांना चारा घालावा, प्राण्यांनाही चारा द्यावा आणि फुले, फळे, झाडे यांनाही तुम्ही पाणी घालावे. सर्वांवर प्रेम करावे. स्वामी यांनाही दर्शन देतात. तुमचे मन जिथे चांगलं आहे, तुमच्या मनामध्ये वाईट विचार नाहीत, कोणाविषयी कोणाचं वाईट करण्याचे हेतू नाही तुमचा, तेव्हा स्वामी तुम्हाला नक्कीच प्रचिती देतात. म्हणून तरीही आपल्याला वाटते, आपण स्वामी भक्त आहात, तुम्हीही स्वामी भक्त आहात, तेव्हा तुम्हाला वाटते कुठेतरी मला स्वामींबद्दल काहीतरी स्वामींच्या आवडीची वस्तू ठेवायची आहे किंवा स्वामींना प्रसाद ठेवायचा आहे. तर तुम्ही स्वामींना काय प्रसाद ठेवू शकता स्वामींच्या आवडीचा? स्वामींना पिवळा पिवळा रंग खूप आवडीचा आहे. स्वामींना तुम्ही वस्त्र पिवळ्या रंगाचे घालू शकता. तसेच पिवळे फुलं स्वामींना आवडतात म्हणून तुम्ही स्वामींना चंदनाचा टिळा लावू शकता. स्वामींना
तुम्ही ही नात तर स्वामींचे खूप प्रिय आहे. ही नात तरही रोज तुम्ही स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला लावू शकता. तसेच म्हटले तर स्वामींना बेसन लाडू खूप आवडतात. तुम्ही स्वामींना बेसन लाडू, खडी साखर प्रसादाकरिता ठेवू शकता. तुम्हाला पूर्ण ताट स्वामींचं प्रसादाचं बनवायचं असेल तर पुरणपोळी, आमटी, खीर, वांग्याची भाजी, चपाती, दूध, साखर, वरण-भात तुम्ही प्रसाद ठेवू शकता. तसेच तुम्ही फुले म्हटले तर तुम्हाला फुले, मोगरा, चाफा, सोनचाफा स्वामींना खूप आवडतो. स्वामींना सोनचाफा तुम्ही फुले ठेवू शकता. मोगरा सीझनमध्ये स्वामींना अवश्य मोगऱ्याचा हार घालावा. तसेच स्वामींना आवडणारे पदार्थ मी सांगितलेच आहेत. स्वामींना तुम्ही कोणता प्रसाद ठेवू शकता? पूर्ण प्रसाद स्वामींना नैवेद्य ठेवला की तुमच्याही मनामध्ये स्वामींना फळं कोणती आवडतात हे विचार असतात. तर तुम्ही स्वामींना फळं, जर तुम्ही संध्याकाळी स्वामींना फळांचा नैवेद्य दाखवणार असाल तर फळामध्ये तुम्ही डाळिंब, चिक्कू, केळी, टरबूज, आंबा हे सर्व स्वामींना ठेवू शकता. फळामध्ये तुम्हाला जर स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला वाटत असेल की स्वामींविषयी खूप सेवा करायची आहे, स्वामींची खूप सेवा करायची आहे, तर तुम्ही फक्त एक सेवा करा, सर्वांना मदत करा. श्री स्वामी